आईच्या सहलीचा दिवस उजाडला. गेल्या महिन्यातली सहल इथल्या लढाईमुळे रद्द झाली होती. त्यामुळे गेल्या सहलीचा साठलेला उत्साह या सहलीत द्विगुणित वाहणार बहुधा. मी आपलं फक्त आईचं म्हणतोय हो. माझी परिस्थिती त्याच्या उलट. कशी बरं नसेल त्या उलट? एक तर संपूर्ण सहल बायकांची आणि त्यातील तरुणात तरुण 70 वर्षांची. हे चिखलाचं थोबाड बघा याचं कसं झालंय ते. पण मला यात एक वेगळाच आनंद असतो. तुम्ही कधी विचार केला याचा? ज्या व्यक्तीसोबत आपण नेहमी एकत्र असतो, जसा मी माझ्या आईबरोबर, तेव्हा आपण नेहमी एकमेकांच्या समोर बसतो. असं महिन्यातून एकदाच आम्ही एकमेकांच्या बाजूला बसतो. असे बाजूला बसून एकमेकांची गप्पा गोष्टी करण्यात झरकन वेळ निघून जातो. समोर शाळेची वेळ झाली बहुतेक. आम्हाला शाळेत सोडताना आमच्या बापाने नाही कधी असा मुका घेतला आमचा. लहानपण देगा देवा, टोपीवालीचा मला पण मुका. मुका राहिला मागे आणि आमची बस गेली पुढे. बाहेर बुधवार म्हणजे कामाचा दिवस आहे. मात्र या बायकांना कशाचेच बंधन नाही. घ्या ऐका. ही तर नुसती सुरुवात आहे हो. ती माईक धरून हातात होती ना, ती आईच्या शाळेची अध्यापिका. 70 ओलांडून गेलेली आहे तिची. थोड्या वेळाने ती तुम्हाला उड्या मारताना पण दिसेल. तेल अवीव शहर सोडून आमची बस महामार्गाला लागली. आता खरी सहलीला सुरुवात. मोठाले पूल, माळ्यातल्या मण्यांसारख्या शिस्तबद्ध धावणाऱ्या गाड्या. फक्त माझ्या कानामध्ये बोळे हवे होते. आजचा आमचा प्रवास आहे ना उत्तरेला ना दक्षिणेला, आणि पूर्वेला काही फार जास्त दूर जाता येत नाही. पश्चिमेकडून समुद्र ओलांडून जर तुम्ही इस्रायलमध्ये शिरला तर गाडीने 45 मिनिटात तुम्ही पूर्वेची वेस ओलांडून जॉर्डन देशात जाल. चवळीच्या शेंगेसारखा आहे हा देश. तर आम्ही चाललो आहोत ईशान्येला, जेरुसलेम शहराच्या उत्तरेला कुठेतरी. आणखीन तुम्हाला काही माहिती दिली असती, पण या बायकांचे केकाटणे बंद होईल तर ना. आणि आता तर बाजूला आई पण गायला लागली, ते पण हिब्रू भाषेत. दगा दगा जहापना विश्वासघात. महामार्ग सोडून गाडी आड रस्त्याला लागली. म्हणजे माझे सर्वात आवडते ठिकाण येणार बहुतेक. आमचे नियमित व्हिडिओ बघणाऱ्या प्रेक्षकांना आता चाहूल लागली असेल. शामूला आवडणारी जागा म्हणजे रस्त्यावर कुठेतरी आता गाडी चहा कॉफीसाठी थांबणार. मला सबंध सहलीमध्ये या अशा थांब्यांचीच मजा जास्त येते. तसे का ते मला विचारू नका. शाळेत पण मला असंच व्हायचं. शाळेपेक्षा मधल्या सुट्टीमध्येच मला सर्वात जास्त मजा यायची. आईने तिच्यासाठी झटपट केक शोधला आणि मी सुद्धा कॉफी घेण्यासाठी रांगेत उभा राहिलो. इथे मात्र आमची म्हणजे माझी एक वेगळीच गंमत झाली. गंमत काय, तारांबळ उडाली म्हणा. काय झालं? हा असा प्रवासातला मधला थांबा जवळपास 30 ते 40 मिनिटं असतो. वयस्कर बायका आहेत ना, टॉयलेटमध्ये जायला आणि त्याहीपेक्षा बाहेर यायला त्यांना जास्त वेळ लागतो. तर मी म्हटलं तेवढ्या वेळामध्ये तुम्हा प्रेक्षकांशी एखादा लाईव्ह होऊन जाईल. आजपर्यंत असं सहलीच्या मध्यावर कधी केलं नव्हतं. असं म्हणून पहिल्यांदा हा प्रयोग करायला गेलो. आणि झालं काय पुढे? סוכריות של יום הולדת של חברה סטלה. תודה. תתני לו גם. כן, תודה רבה. לא, אחד. לא, אחד מספיק. ותיק בשביל מחר. אז תמסרי לה תודה רבה. מה נשמע? בסדר. יפה פה, נכון? מעולה. תכף נתחיל. काय सांगू तुम्हाला, गडबड झाली हो. मायक्रोफोन लावला, आईला सगळं केलं. तेवढं तिची मैत्रीण आली, सगळा बट्टाबोळ झाला. युट्यूब वगैरे करतो त्याला माहित नाही. तर म्हटलं आपलं असंच काय, त्याला काय कामधंदा नाही काय. तर कामधंदा तरी पण नाही हो. तर आम्ही इथे सहलीला आलो आणि इथे चहा पाण्यासाठी थांबलो. चहा पाणी नाही, पाणी आहे बाटलीमध्ये, बसमध्ये ठेवली बाटली. चहा पण नाही, कॉफी सांडली. आणि तिकडे आई मागे बसली. मैत्रीण तिला भेटली, गोळ्या घेऊन आली तिच्यासाठी. तिच्या मैत्रिणीचा म्हणजे मैत्रिणीच्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे काहीतरी, तर गोळ्या वाटल्या. तर मी चांगला बसलो. मम्मीला म्हटलं माझ्याकडे आता ते मला खायला घेतलेलं ते तिकडे राहिलो. आता परत जाऊ का?
बघा त्यांच्या गप्पा, बघा त्यांच्या गप्पा रंगल्या आहेत चांगल्या. मला आजकाल बघा आई म्हणजे काय असते, कशी असते बघा. ती राहिली, ती मुलगा राहिला बाजूला. म्हटलं चांगलं लाईव्ह करू, तुमच्याशी बोलू. तुम्ही पण रागावला की नाही आईवर? मग माझं नेहमी असंच होतं, नेहमी कोण ना कोणतरी मध्ये येतं. इथे कुठे सहल आहे मला काय माहित नाही, कारण मी उशिरा उठलो तर मला काय माहिती नाही. आणि कुठे कुठे जाणार आहेत म्हणतात. शेवटी कुठेतरी वाईनचं पण हे आहे, ते आपल्याला बघायचं. ते संध्याकाळी आहे, तुम्हाला दाखवीन. व्हिडिओ पण काढत आहे. लाईव्ह तिकडनं नाही करणं, आपल्याला वेळ नाही. वाईन वगैरे बनवतात ना, तिकडे आपल्याला वेळ नसतो कोणासाठी. तिकडे आपण ओळखत नाही कोणाला, कळलं? प्रेक्षक वगैरे आपण कोणाला ओळखत नाही. तिकडे आपण आधी ते वाईन कशी बनवतात म्हणजे चाखायला देतात फुकटामध्ये. हो, तेच तर महत्वाचं. हो, वाईन बनवण्यात काय आहे, ते काय करायचं आपल्याला, घरी बनवायची आहे. आणि मध्ये कुठेतरी काय काय म्हणतात, काय पाणथळ आहे ते म्हणतात. इथे पाण्याचा धबधबा आहे. धबधबा म्हणजे काय हो, असं काहीतरी असतं, पुतळ्या एवढं पण उंच नसतं. पाणथळ आपण काहीतरी बनवूया. ते तिकडे काय जाणार आहे. तो तिकडे कॉफी हाऊस आहे, तिकडे बसवतो. आणखीन 4 बाया येऊन बसल्या. बयांची सहल, हो सहलच बयांची. मग मीच त्यांच्यामध्ये एकटा उपटसुंब. आई बरोबर जावं लागतं. मला कुठे, मला सहली वगैरे आवडत नाही. हे निसर्गात वगैरे जायचं, पक्ष्यांचा किलबिलाट, ते काय काढतात पक्षी हो. आणि काय ते सगळं ते झाडं, निसर्ग ते सगळीकडे सारखंच असतं. आमच्या भायखळ्याला पण होतं, जिजामाता उद्यानामध्ये पण होतं. याच्यापेक्षा चांगलं होतं. सगळे गवत पण कापायचे तिकडे, ते पण हाताने कापायचे त्यावेळी. त्याची नाही खचाक खचाक. हा दुपारी जेवण आहे, जेवण यावेळी आम्ही दरवेळी जातो ना कुठे उपाहारगृहामध्ये, कुठे थांबते बस तासभरासाठी, आम्ही उपाहारगृहामध्ये जातो खायला. यावेळी ह्यांचं आहे जेवण फुकटातलं. आणि ते पण असं उघड्यावर कुठेतरी असं सहलीच्या ठिकाणी वगैरे असे बाकडे असतात ना असं. हिंदी गाण्यांचा अर्थ सांगते. मेहंदी लगा के रखना, काय दाखवते? डोली उठा के रखना, तर तिला डोली दाखवते. हो, तिला हे पण वाटायचं ना, प्रेतयात्रा वाटायची. अरे गेली गेली बया, गेली आता आई गेली, बया गेली. मी तुझ्यासाठी एवढं तुझ्याबरोबर सहलीला आलो आणि तिला एकदम ते डोली वगैरे दाखवतोस असं काठी घेऊन. अगं त्या काठीवरनं तर डोली काय कुठे खुपसेल, लागेल नवरीला. ती बाई काजोलची वेडी आहे. तिला काजोल म्हणजे अजय देवगणची बायको ना? हा, ती काम करते अजून? हो. काय म्हणते? तर तिचे सगळे पिक्चर तिला माहिती आहे. तर रात्रभर ती असा फोन बाजूला ठेवते आणि तिची गाणी ऐकत असते. हो, पण आता फिरणार नाही होत इथे. हे फिरायला नाही आलो आपण. ही फिरण्याची जागा आहे, इथे खूप फिरण्यासारखं आहे हे. मात्र इथे फक्त चहा पाण्यासाठी आलो आणि यांच्यासाठी म्हणून खास आज खरं बंद येते. आपल्यासाठी फक्त कॉफीचं ते उघडलं त्यांनी. तर प्रेक्षक हो, असा आमच्या लाईव्ह करण्याच्या कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ झाला. ही सुद्धा फार फिरण्यासारखी जागा आहे. मात्र आम्ही इथे फक्त कॉफीसाठी थांबले आहोत. या जागेला मिनी इस्रायल असे म्हणतात. इथे अनेक गोष्टींच्या लहान प्रतिकृती आहेत, जसे हे रोमन काळातील सिझेरिया शहर. अरे, रोमन लोकांचे संडास, रोमन संडास प्रसिद्ध आहेत ना. हे काय दिसतंय ना, भोक. पण रोमन लोक पाय कुठे ठेवायचे या भोकावर? आता कळलं. अहो, ते रात्रीची रोषणाई करतात ना इथे, तर त्या भोकात दिवे लावतात. माझ्या डोक्यातला दिवा पेटायला वेळ लागला. भोकातला दिवा असा पटकन नाही पेटत. मला बाबा आता कंटाळा आला इथे. जरा गरम पण व्हायला लागलं. आई तिथे तो काय सांगतोय ते ऐकायला गेली. मी आपला तिच्या मागे पिशव्या उचलत. भायखळ्याच्या बाजारात पण आई मला हेच करायची. ती भाजीवालीशी भाव करायची आणि मी अर्ध्या तासापूर्वी घेतलेले कांदे बटाटे उचलून थकलेला तिच्या मागे. जरा विचार करा तुम्ही, म्हणजे बीजगणित करा तुम्ही. तेव्हा माझं वजन असेल 30 किलो आणि पिशवीतले कांदे बटाटे मिळून एकूण 4 किलो. म्हणजे माझ्या मानवी शरीराच्या वजनाच्या 10% जास्त वजन माझ्या कोवळ्या हातांमध्ये. मला माझीच कीव यायची. मात्र नंतर नारळवाल्याकडे गेल्यानंतर आई मला 10 पैशाचा असा भला मोठा ग्लास भरून नारळाचं पाणी घ्यायला द्यायची. अहो, त्यावेळी तो ग्लास म्हणजे किती मोठा वाटायचा. म्हणजे बघा, बीजगणितानुसार माझं मूत्राशय त्यावेळी 100 मिलीलिटर आकाराचं असावं आणि त्या ग्लासामध्ये नारळाचं पाणी 200 मिलीलिटर.
आता हिशेब करा तुम्ही, शामूच्या मूत्राशयात नारळाचे पाणी किती. मघापासून आमची बस या मोठ्या अशा रानातून चालली आहे. तुम्हाला आश्चर्य नाही वाटलं? इस्रायलमध्ये एवढे मोठे रान कसे ते? बघा जरा विचार करून काय उत्तर तुम्हाला सापडतं ते. इथे रानामध्ये सुद्धा पर्यटकांसाठी खाऊन पिऊन विश्राम करण्यासाठी टेबल आणि बाकड्यांची व्यवस्था केली आहे. रानातील नागबोडी वळणे घेत आमची बस चालवत आहे. त्याचं नाव सुलेमान. बसमध्ये बायांचा कितीही आरडाओरडा आणि गोंधळ असो, तो मात्र अगदी सुरक्षितपणे संथ अशी बस चालवतो. बसमधून उतरून आम्ही कुठे फिरायला गेलो की तो खाली ठेवलेली गादी काढतो आणि गवतावर पसरून त्याच्यावर पाठ टेकून आकाशातले ढग पाहत त्यांच्या दिशेने सिगरेटचे झुरे सोडतो. रानामध्येच कुठे काही निसर्गाबद्दल माहिती ऐकण्यासाठी आमची बस थांबली. आईला म्हटलं जरा जपून, दगड गोट्यांवरून घसरून पडायची भीती. आईला छानपैकी उन्हात जागा सापडली. मी तो काय सांगत आहे हे ऐकण्यासाठी थांबलो नाही. आपल्याला सगळं येतं ना, व्हॉट्सअपमध्ये सगळं आहे. पण मी तुम्हाला मगाशी रानाबद्दल म्हणालो होतो ना, तर इथली एक खास जागा मी मगासपासून शोधत आहे. हे भले मोठे रान तुम्ही बघताय ते संपूर्णपणे मनुष्य निर्मित आहे. 60-70 वर्षांपूर्वी, तेव्हा यंत्रे नसताना सुद्धा इस्रायलच्या जनतेने स्वतःच्या हाताने इथे एक एक करून ही झाडे लावली. पण एवढ्या सगळ्या झाडांना इथे येऊन पाणी कसं बरं दिलं असेल? इकडे तिकडे चोहीकडे, वरतून खाली मोद पडे. गाढवा, वरतून खाली मोद पडे नाही, वरती खाली मोद भरे. अहो, मोद जर वर भरून राहिला तर तो कधी ना कधी खाली पडणारच नाही का? काव्य माणसाने कशासाठी शिकावं की पुढे आयुष्यात त्याची प्रासंगिक जुळवाजुळव त्याला करता यावी. नशीब रे बाबा आमचं, ते वायुसंगे मोद फिरे याची प्रासंगिक जुळवाजुळव केली नाहीस ते, नाहीतर फिरता वायू संसर्ग होऊन डोके फिरायची पाळी यायची आमची. इस्रायल एअरक्राफ्ट इंडस्ट्रीज, इस्रायलमधील ही आघाडीची कंपनी, ही स्वतः विमाने बनवत नाही तर विमानाचे तंत्रज्ञान बनवते. आजकाल लढाईमध्ये ड्रोनचा वापर जास्त होतो, तर त्याविरुद्ध संरक्षणास्पर शस्त्र बनवण्याचे त्यांचे काही प्रयोग इथे चालले आहेत. आता व्हिडिओमध्ये खाली तुम्ही देशाची गुप्त बातमी उघडी करू नका अशा भांभावलेल्या स्वरात लिहिलेल्या कॉमेंट्सची मी वाट पाहत आहे. कारण इथल्या कायद्यांची माहिती इथल्यापेक्षा तुमच्याकडे जास्त असते नाही का? मला ना अशी ही नैसर्गिक ठिकाणे दाखवतात ना, असं उंचावर नेऊन देखावा किती छान दिसतो ते वगैरे, जाम कंटाळा येतो मला. याच्यापेक्षा कितीतरी उंचावर जाऊन विमानातून तासन तास हे देखावे पाहिले आहेत. पण बसमधून असा दिवसभर प्रवास करण्यातील खरी मजा म्हणजे तासभर एकाच जागेवर बसून राहिल्यानंतर पाय मोकळे करायला मिळतात आणि थोडेसे फिरून दमल्यानंतर पुन्हा जे टेकायला मिळतं ना, तेव्हा असं वाटतं की इथून कोणी उठवू नये आपल्याला. रविवारी सकाळी वर्तमानपत्र घेऊन आपण संडासात बसतो तेव्हा कसं वाटतं, अगदी तसंच. वाटेत उंट लागला. इथल्या या ऐतिहासिक ठिकाणाची माझ्याशिवाय आणखीन कोणाला तरी काहीही सैरसूतक नाही, हे पाहून मला त्या उंटाबद्दल एक प्रकारची आपुलकी वाटू लागली. लोक त्या मार्गदर्शकाचे पाजळणे काय ते ऐकायला गेले आणि मी उंटाकडे. मला लहानपणी माझ्या तेव्हाच्या शरीरयष्टीमुळे काही मुले मला चिडवून उंट म्हणायची याची आठवण झाली. आज दोघेही उंट जवळ आले. मला चिडवणाऱ्या त्या लहानपणीच्या मित्रांचे म्हणणे खरे असावे बहुधा. पहा ना, किती साम्य आहे आम्हा दोघांमध्ये. आमच्या वनभोजनाच्या कार्यक्रमाला अजून वेळ आहे, कारण इथल्या बायांना आता आईस्क्रीमची भूक लागली आहे.
मला पण गेले 2 तास कॉफी न मिळाल्यामुळे जीव अगदी कासावीस होऊन गेलाय. आईला आणि मला दिवसा आईस्क्रीम खाण्याची सवय नाही. आम्ही सहसा रात्री जेवल्यानंतर आईस्क्रीम खातो. मुंबईची सवय हो. रात्री चौपाटीवर जाऊन पानावर कापून दिलेली कपूर कुल्फी, कुल्फी संपल्यावर त्यावर शिल्लक चिकटलेल्या कुल्फीच्या रसाला सगळ्यांसमोर चाटायची कधीही लाज वाटली नाही. अहो सगळेजणच चाटायचे. आतासारखं नाही. काचेच्या बशीमधून खाताना तुम्ही. GDP वर गेलंय तुमचं. मासाहेबांच्या मातृत्वाला शेवटी एकदाचा कुठे पाझर फुटला. मी न सांगून सुद्धा पुढे जाऊन तिने माझ्यासाठी कॉफी घेतली. स्वतःहून तिने माझ्यासाठी कॉफी घेतली म्हणून तिला त्याचा गर्व किती. आपण नाही का मित्रांना कॉफी पाजवत. मी बायकांची गर्दी म्हणून तिकडे पुढे कॉफी घ्यायला गेलो नव्हतो. हात लावतात हो गर्दीचा गैरफायदा घेऊन. आम्ही छानपैकी उन्हात कट्टा शोधला. बाकीच्या बाया सगळ्या आईस्क्रीम खात आहेत. पेट्रोल पंप म्हणजे विसाव्याची एक सुंदर जागा. मग ती जर्मनीमध्ये आम्ही एकदा थांबलो होतो तशी अत्याधुनिक जागा असो, जिथे स्पीकरवर संगीत ऐकता ऐकता आंघोळीची पण सोय असते, किंवा भारतातील एखाद्या गावी जाताना मातीच्या रस्त्यावरील एखादा पेट्रोल पंप असो, जिथे बसायला खाटा ठेवलेल्या असतात. जगातील प्रत्येक पेट्रोल पंपाचे विश्व वेगळे. तुम्ही जर गाडीच्या काचातून बाहेर आला नाही तर ते तुम्हाला कळणे कठीण. इथे कठीणपणा जाऊन माझ्यासारख्याच्या भेजाचे ढिल्ले झालेले स्क्रू घट्ट करण्यासाठी सामुग्री ठेवली आहे. ही व्यवस्था सायकलीसाठी. बारीक सारीक दुरुस्तीचे काम त्यांना करता यावे म्हणून. आईस्क्रीम खाऊन थंड झालेल्या गरम बायका आता हृदयाभिसरणाने गरम होण्यासाठी उदराच्या कार्यासाठी निघाल्या. वनभोजन. आजचे जे काही कार्यक्रम ठरले आहेत त्यापैकी हा एक आनंदी आणि इतर सहलींपेक्षा आमचा आजचा वेगळा. सहलीच्या संचालकांनी बर्फात ठेवलेले असे थंड खोके आणले आहेत. बेत शाकाहारी आहे. एका खोक्यामध्ये 6 जणांचे खाणे म्हणून आम्ही 6 मिळून प्रत्येक टेबलावर बसलो. आमचे टेबल म्हणजे 3 टेबलांची एक अखंड रांग, म्हणजे 18 जणांची पंगत. खोक्यातील अन्न वाटण्यासाठी आईचा पुढाकार. आपण लहान असताना शाळेच्या सहलीत जातो तेव्हा आपल्या आईवडिलांना आपण तिथे काय काय करतो हे प्रत्यक्ष पाहता येत नाही. मात्र आई सहलीमध्ये काय काय करते ते मला प्रत्यक्ष पाहताना अगदी एक कमालीचा आनंदी अनुभव येतो. जेवण सगळ्यांना वाटणे, गाडीमध्ये तिचे टाळ्या वाजवत गाणे, अशा गोष्टींची मी कधी कल्पना सुद्धा करून पाहिली नव्हती. शाकाहारी आणि थंड समजून गैरसमज करून घेऊ नका हो. जेवण बाकी एकदम भरभक्कम. साखर, खोबरं, 24% चरबी असलेलं चीज, इटालियन मस्का, सगळ्यांमध्ये भरपूर चरबी. मात्र प्रत्येक चरबीची चव वेगळी. एवढ्या कॅलरीवर माणूस आठवडाभर सुद्धा सहज जगेल. मला जरा बेतानेच खाल्लं पाहिजे. पुढे स्ट्रॉबेरी खायची आहे ना. सांगितलं का मी तुम्हाला? आम्हाला नंतर कुठे स्ट्रॉबेरीच्या मळ्यात वगैरे नेणार आहेत. तुम्हाला इस्रायली शेती कशी असते ते बघायची होती ना. आणि आम्हाला तिथली स्ट्रॉबेरी जितकी हवी तेवढी, म्हणजेच वाटेल तेवढी खुडून खायला मिळणार आहे. आई माझ्या बशीत वाढत आहे आणखीन. मी कमी खाल्लं ते तिच्या लक्षात आलं बरोबर. पण त्या स्ट्रॉबेरीच्या मळ्यात जायच्या आधी आम्ही दारूच्या मळ्यात जाणार आहोत. दारूच्या मळ्यात म्हणजे द्राक्षांच्या मळ्यात. मात्र थेट वाईन चाखायला. वाईनसाठी इटली आणि फ्रान्स हे देश प्रसिद्ध. बिअरसाठी जर्मनी, बेल्जियम, चेक रिपब्लिक, वोडकासाठी रोमेनिया, रशिया. इस्रायल हा देश लहान असल्यामुळे आणि त्यातून सुपीक जमीन आणखीन कमी, त्यामुळे हा देश अशा मोठ्या उत्पादकांशी टक्कर देऊ शकत नाही. मात्र त्याचमुळे इथे फक्त काही खास प्रकारच्या व्होडका, वाईन किंवा बिअर बनवल्या जातात. मात्र त्यांच्या किमती पण दुपटीने आणि तिपटीने असतात बरं का. द्राक्षांच्या विस्तीर्ण मळ्यातून वाट काढत आमची बस दारूच्या कारखान्यापर्यंत जाऊन त्यांच्या दुकानाबाहेर थांबली. त्या कारखान्यात आलो. बघा आम्हाला सहलीला कुठे नेत आहेत. दारूच्या कारखान्यात आणलं. बघा बुधले बघा किती आहेत. मोठे बुधले, दारूचे बुधले किती आतमध्ये दिसतात का तुम्हाला?
आतमध्ये जात नाही मी, कारण दारूच्या बुधल्यांमध्ये गेलो होतो. दारूच्या बुधल्यांमधनं बाहेर कसा पडणार मी, आहे की नाही. मी आपलं घेतो इथे बाहेर मस्तपैकी बसायला जागा आहे. हे बघा सगळे दारू घ्यायला, दारू घेण्यासाठी झुंबड. हा ते बघा आई दिसते, पिशवी जड आहे. 2 मोठ्या बाटल्या घेतल्यात तिने. मामी ये ये ये, माझ्याकडे वाईनची बाटली घेतली का बघूया. खरं प्रेम असेल ना, मातृत्व, तर घेतलेली असेल तिने वाईनची बाटली. तुम्हाला कळेल आता. आता दूध का दूध, पाणी का पाणी, वाईन का वाईन. काय बाटल्या घेतल्यास, काय बाटल्या घेतल्यास. माझ्यासाठी घेतला का, माझ्यासाठी. अरे 1 2 हे काय तेलाच्या बाटल्या घेतल्यास, तेलाच्या बाटल्या घेतल्या. मग काय हे माझ्यासाठी कुठे आहे. मला वाटलं वाईनची बाटली घेशील. आता काय कार्यक्रम, काय पुढचा कार्यक्रम काय. अरे ते तुतीन काय करायचंय. तुतीमला काय म्हणतात, स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी, स्ट्रॉबेरी खायला जायचे, म्हणजे झाडावरनं तोडायचे, घ्यायचे नाही. तुम्हाला पाहिजे तेवढे खायचे, झाडावरनं तोडून खायचे. तिकडे चाललोय आम्ही. तिकडे काय लाईव्ह व्यू करणार नाही हो, आपल्याला वेळ नाही तिकडे. फुकट जिथे खायला मिळतं तिथे वेळ कारणी लावावा, कळलं का. म्हणजे जे फुकटचं मिळतंय त्या कारणासाठी तुम्ही जात असाल तर तो वेळ, तर तो कारणी लावावा. तर तिकडे लाईव्ह वगैरे करत बसणार नाही. इथे आपला बसलो होतो. चिअर्स. 70 वर्षाच्या बायका दारू प्याल्यावर बघा काय करतात. चला, आजचं फुकटचं जेवण झालं, फुकटची वाईन पण मिळाली. आता शेवटी पोट फुटेपर्यंत फुकटची स्ट्रॉबेरी खाल्ली म्हणजे आजचा दिवस सार्थक झाला. शेवटी घरी जाताना फक्त त्याने वाटेत कुठल्या तरी पेट्रोल पंपावर गाडी थांबवावी एवढीच इच्छा. अहो 2 तास झाले कॉफी पिऊन मला. हा स्ट्रॉबेरीचा मळा म्हणजे खरा व्यावसायिक मळा नसून एक प्रायोगिक शेतीची जागा आहे. म्हणजे इथे खरे स्ट्रॉबेरी वाढवून आणि मग ती विकून कमावण्याऐवजी स्ट्रॉबेरी चांगल्या प्रकारे कशी वाढवता येईल यावर संशोधन करतात आणि मग ते तंत्रज्ञान इतर देशांना विकून त्यातून पैसे कमवतात. शेवटी इथे बाजारात मिळणारी बहुतेक स्ट्रॉबेरी ही टर्कीवरून आयात केलेली असते. तुम्ही इथे पाहाल तर स्ट्रॉबेरी जमिनीत वाढवत नाहीत. मातीमध्ये अनेक जंतू आणि रोग असतात आणि मग त्यासाठी अनेक कीटकनाशके आणि रसायने वापरावी लागतात. इथे ही स्ट्रॉबेरी उंचावर लावली आहे आणि ती पण नारळाच्या काथ्याच्या भुश्यात. काहीतरी शिवी दिल्यासारखं वाटलं मला. तुझ्या नारळाच्या काथ्याच्या भुश्यात. अहो, मराठी वाङ्मयाला कधीपासून ते काहीतरी देणगी देण्याच्या विचारात होतो तेव्हा असे कोणते तरी नवीन उद्बोधक वाक्प्रचार माझ्या नेहमी मनात येतात. आई स्ट्रॉबेरीची एक रांग ओलांडून दुसऱ्या रांगेत आणि मग तिसऱ्या रांगेत अशी स्ट्रॉबेरी शोधत आहे. अहो, इथे हात लावाल तिथे स्ट्रॉबेरी. पण असं म्हणतात ना की दुसऱ्याच्या अंगणातलं गवत जास्त हिरवगार दिसतं, तसं तिला दुसऱ्या रांगेतली स्ट्रॉबेरी जास्त लाल रंगाची वाटतात. आता बघा, भुसभुशीत मातीतून वाकून चालताना काही त्रास होत नाहीये तिला. आनंदी गोष्ट करायला मिळाली की असं असतं माणसाचं. आपले दैहिक क्लेश आपण विसरून जातो आणि मनाला आनंददायी असं काही करायला मिळालं नाही की नसलेली दुःखे सुद्धा आपल्याला टोचू लागतात. गाढवाने कॉफीसाठी थांबवली नाही गुढेगाडी. गाढव मी त्या ड्रायव्हरला नाही म्हणालो, त्या संचालिकेला म्हणालो. असो, गेले 10 तास तिचा आरडाओरड आणि उड्या मारणे चालू होते. शेवटी शरीर थकणार नाही का. 70 ओलांडलेल्या माणसात सुद्धा एवढा उत्साह पाहायला मिळावा हे या सहलीचे गुप्त उद्दिष्ट. आमची बस तेलावीव शहराच्या दिशेने धावू लागली. उंच इमारती, विस्तीर्ण रस्ते आणि त्यात न मावणाऱ्या गाड्या. प्रवासामध्ये नेहमी अशी ही शहर जवळ आल्याची जाणीव आधी होते. आम्हाला आता वेध लागले आहेत परदेशातल्या सहलीचे. आमच्या सहली म्हणजे सहसा युरोपमध्ये असतात आणि युरोपचा हिवाळा आईला सोसावणे कठीण. त्यामुळे त्या सहलींना अशी 4-5 महिने सुट्टी असते आमच्याकडे. आता हिवाळा ओसरत आला आहे, मात्र विमानांच्या तिकिटांची किंमत त्याविरुद्ध चढत गेली आहे. बघू कधी जमते ते. नाहीतरी समुद्रकाठी शहरात राहण्याचा एक मोठा फायदा असतो. आपले शहर फिरण्यासाठी जगभरहून पर्यटक येतात, पण आपणच आपल्या स्वतःच्या शहराचा पाहिजे तेवढा उपभोग घेत नाही. शेवटी समीकरण तेच हो, दुसऱ्याच्या अंगणातलं गवत आपल्याला जास्त हिरवं दिसतं.